इयत्ता 8वी आज पाहत आहोत आपण NMMSचा दुसरा लेसनमध्ये स्पष्टीकरण झालेलं आहे. आपण आशा हे पुस्तक रेफर करू राहिलो आहोत. आशा हे पुस्तकामध्ये दुसरं प्रकरण चाललेलं आहे. दुसऱ्या प्रकरणात स्पष्टीकरण झाले आहे आणि आज पाहत आहोत आपण सरावासाठी उदाहरणे. खूप सोपा टॉपिक आहे आणि खूप छान पुस्तक आहे. असेच प्रश्न परीक्षेला येतात, त्यामुळे ह्या पुस्तकाचा ह्या व्हिडिओचा जास्त अभ्यास करा. विसंगत पद ओळखा. म्हणजे याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला ऑड वन आउट शोधायचे. काय करायचे? ऑड वन आउट शोधायचे. पहिला प्रश्न, PRLNVTGI. पहा, पी चा नंबर किती असतो? अल्फाबेट पाहून घ्यायचे. पी चा नंबर असतो 16. किती असतो? 16. आर चा नंबर असतो 18. किंवा PQR दोघांच्या मध्ये क्यू आहे असं म्हणा. एल किती नंबरला असतो? 12. आणि एन असतो 14 नंबरला. हे सरावानी पाठ होतं बरं का. एल यांच्या दोघांच्या मध्ये कोण सोडला? त्यांनी एम सोडला. व्ही असतो 22 नंबरला आणि टी असतो 20 नंबरला. म्हणजे इथं काय होणार आहे? उलट यायचं. इकडे काय उलट? PQRST यू सोडलाय, पण इकडून इकडे आलेत, इकडनं इकडे आलेलं आहे. जी असतो 7 नंबरला, आय असतो 9 नंबरला. सगळ्यात सोपं याच्यामध्ये एकच लक्षात जरी घेतलं तुम्ही, काय लक्षात घ्यायचंय की याच्यामध्ये फक्त व्हीटीची जी सिक्वेन्स आहे ती उलटी चाललेली आहे. व्हीटी कसं चाललेलं आहे? उलटा. आणि बाकी सगळे सिक्वेन्सली चाललेले आहे. एवढं जरी तुम्हाला समजलं तरीही तुमचं उत्तर येणार आहे बरोबर. काय तो याचं उत्तर? तिसरा ऑप्शन, तिसरं पर्याय. ठीक आहे. दुसरा प्रश्न, CX SH KP GT. आता याच्यामध्ये पण पहा, CX जर आपण असे ABCD A पासून ते Z पर्यंत आपण लिहून घेतलेलं आहे. कसं? असं जर लिहिलं तर याच्यामध्ये C आणि X यांची जोडी आहे. नंतर L आणि CX नंतर कोण आहे? GT ची पण जोडी आहे. KP ची पण जोडी आहे. आता राहिला SH ची जोडी आहे, पण ही जोडी वरून खाली येते, ही वरून खाली येते, ही वरून खाली येते. SH हा खालून वर जातोय. लक्षात येते? ह्याचा प्रश्न, हा तिसरा प्रश्न आहे ना, त्याच्यावरच हा प्रश्न डिपेंड आहे. किंवा जर अशी ABCD म्हटली तर याच्यामध्ये काय होणार आहे? SH हा उलटा चालतोय. बरोबर आहे. उत्तर काय येणार याचं आपलं? दुसरं. नंतर प्रश्न आहे DWE GTH LOM आणि JQI. आता पहा, याच्यामध्ये काय करायचे आपल्याला? ABCD लिहून घेतली का? ABCD सगळ्यात पहिले लिहून घ्यायची आपल्याला, त्यांना नंबरिंग करून घ्यायचंय. ही आली आपली ABCD. तर पहा, याच्यामध्ये प्रश्न काय DWE, DW आणि E. ठीक आहे, अशी बंदूक तयार होतीये. नंतर काय आहे? GTH, सगळे इकडे बंदूक आहे. ओके. नंतर आहे LOM, तिकडे चाललेलं याचं पण टोक. आता राहिला कोण? JQI. आता पहा, JQI. पहा, आकृती निरीक्षण करा. सगळे या साईडला तिघं पण. फक्त हे जो आहे तो विरुद्ध दिशेला चाललेला आहे, JQI. मग आपलं उत्तर काय येणार आहे? JQI. ऑप्शन चौथं, JQI. ठीक आहे. पुढचा प्रश्न, चौथा प्रश्न चाललेला आहे STRQ NMLK JIHG आणि WVUT. याचा नंबर देऊन घ्या. आता पहा, ABCDEFGHIJK याच्यामध्ये Q असतो 17 नंबरला. QRST S असतो 19ला आणि T असतो 20 नंबरला. जर आकृती काढली आपण याची, तर आकृती कशी येणार आहे? पहा, आकृती अशी येणार आहे 17, 18, 19 आणि 20. आता ह्याची पहा, याच्या JKLMN GHIJ TUVW सगळे सरळ येतात. पहिली आकृती पहा, उलटी होतीये, वर जाती आणि पुन्हा मागे येते. याचं येणारे ऑप्शन
1. असं नाही समजलं तर तुम्ही असंही करू शकता. आकृतीवरून पहा समजते का, नाहीतर मग त्याला नंबर देऊन घ्या. नंबर देऊया आपण इथे 19, 20, 18 आणि क्यू असतो 17 नंबरला. NMLKला नंबर द्या. 14, 13, 12 आणि हा 11. 11, 12, 13, 14 सरळ सरळ नंबर आहेत. याचे पण पहा 7, 8, 9, 10 सरळ सरळ नंबर आहेत. म्हणजे अल्फाबेट समोर असेल की तुम्हाला नंबर पटापट देता येतील आणि सरावाने तुमचे पण नंबर पाठ होऊन जातील ना. 20, 22, 21 आणि 20. 21, 22, 23, 24. सॉरी 21, 20, 21, 22, 23. 7, 8, 9, 10 हे आहे 12, 11, 12, 13, 14. इथे मात्र थोडासा घोळ झालेला आहे. 17, 18, 20 आणि 19 म्हणून पहिलं ऑप्शन येणार आहे इथे. असं करा, आकृतीने करा. दोन्हीही चांगले ऑप्शन आहेत समजण्यासाठी. तुम्हाला जे समजेल तो प्रकार करा. 5वा प्रश्न. KLPO DEVN HISR BCYX. ठीक आहे, आपण अनुक्रमे पाहूयात. आपली अल्फाबेट पाहून घेऊयात. आता पहा, अल्फाबेटमध्ये टिक करून घेऊ आपण कोणते कोणते उत्तर आहेत आपले. आता पहिलं आहे KLPO. आता KLPO. नंतर आहे DEVW. DEVW अशी आकृती झाली आहे. नंतर आहे HISR. झेड बनला इथे पण. BCYX. BCYX. आता कोणत्या आकृतीने धोका दिलाय आपल्याला? आकृतीने धोका दिलाय DEVW. तर काय पाहिजे होता? DEWV पाहिजे होता. म्हणजे आपला ऑप्शन काय येणार आहे? DEVW दुसरं ऑप्शन येणार आहे. तुम्हाला पुस्तक समोरासमोर असेल तुमचे अल्फाबेट, तुम्हाला एवढा वेळ जाणार नाहीये. समोरच अल्फाबेट असतात. तुम्ही खाली जे कच्चे सोडवायला सुरुवात हे असते, जागा असते थोडी, कच्च्या कामाला जागा असते, तिथे लिहून घ्यायचंय. पटपट होऊन जाईल मग. पुढचा प्रश्न. DFI MOR PRU आणि HIJ. ABCD म्हणा. ABCD E. इथे E सोडला, F घेतलाय. इथे F आणि G सोडला, I घेतला. किंवा तुम्ही इथे 2 म्हणू शकताय, इथे 3 म्हणू शकताय. N सोडलाय, O घेतलाय, PQ सोडलाय, R घेतला. म्हणजे 2 आणि 3 डिस्टन्स पहा त्यांच्यातलं. आता PQ सोडलाय, R PQR, ST सोडलाय आणि U घेतलाय. 2 आणि 3. त्याच्यामध्ये पहा HI सोडलाय, J घेतलाय, J. KL सोडून इथे M पाहिजे होता, पण यांनी इथे KL न सोडता इथे फक्त 2-2चं अंतर सोडलेलं आहे. मग उत्तर काय येणार आहे आपलं? 4. पुढचा प्रश्न. 7वा प्रश्न चाललाय आपला. BYDV GTIR JQLO आणि FUSH. पहा आता याच्यामध्ये काय केलेलं आहे. आता जर तुम्ही सरळ सरळ अल्फाबेट तुमच्या डोक्यात असतील तर तसं पण येणार आहे. आणि पहा आता हा B सुरुवातीहून 2 असतो आणि Y हा शेवटून 2 असतो. D हा सुरुवातीहून 4 असतो, V हा शेवटून 4 असतो. G हा सुरुवातीला 7 असतो, T शेवटचा 7 असतो. ठीक आहे. ओके. मग इथं काय येणार आहे? हा 12वा, हा 12वा. इथं I आहे. ABCDEFGHI. आयला कितवा नंबर आहे? आयला कितवा नंबर आहे पाहू. एक मिनिट. आपण अल्फाबेट समोर घेऊयात. हे आले अल्फाबेट समोर आपल्या. आता पहा पहिला कोण आहे आपला? BYDV. त्याला आला तिकडनं सुरुवातीला 2 किंवा ठीक आहे आपण जर अशी लिहिली तर अजून सोपं पडेल. पहा BY एका कॉलम मध्ये येतोय. DV हा असा तिरका येतोय. नंतर JT एका लाईन मध्ये येतोय. IR एका लाईन मध्ये येतोय. JQ एका लाईन मध्ये येतोय. LO एका लाईन मध्ये येतोय. FU एका लाईन मध्ये येतो
आणि HS एका लाईनमध्ये होतो. राहतो कोण? फक्त पहिलं. कोण? BY आणि DW पाहिजे होतं. म्हणजे 7व्याचं उत्तर काय येईल आपलं? पहिलं ऑप्शन. काय ना रे? पहिलं ऑप्शन. हो ना, समोरासमोर जर अल्फाबेट घेता आलेत ना तर खूप चांगलं होईल. समजलंय? पहिल्यांदा M पर्यंत लिहून घ्यायची, नंतर N पासून पुन्हा रिव्हर्स करायची. समोरासमोर त्या जोड्या लागल्या तर ही जोडी चुकते आपली. त्यामुळे उत्तर काय नाही? ऑड वन आउट 7वं. आठवा प्रश्न चाललाय. खूप सोपा प्रश्न आहे पहा. ABC सलग घेतले, IJKL, OPQ सलग घेतले, UVW सलग घेतले. आता याच्यामध्ये HIJK इथं L पाहिजे होतं, हे चुकले त्यांचं. काय केलं त्यांनी? L न घेता आय घेतलेला आहे. अल्फाबेटमध्ये जर तुम्ही आकृती काढली तर ABC सरळ येणारे, OPQ सरळ येणारे, UVW समोर येणारे, HIJKL. इथं काय केलं त्यांनी? J घेतलाय, नंतर K घेतलाय आणि पुन्हा रिव्हर्स वळालेत. म्हणजे आकृती पण चेंज होते आणि यांची सिक्वेन्स पण चेंज होती. इथे 1 1 1 आहे, इथे 2 पडलेला आहे. उत्तर काय आहे आपलं याचं? दुसरं ऑप्शन. काय ना रे? दुसरं ऑप्शन. 9वा प्रश्न काय केला त्यांनी? HSSI, CXXD, FTTG आणि JQQK. ठीक आहे, आपण ना हे घेऊयात, अल्फाबेटचं एक्झाम्पल पहिल्यांदा. ओके, हे मी रफ करून घेते सुरुवातीला. आता HSSI ठीक आहे. नंतर CXXD नंतर काय? FT इथे उलटे उराले. FTG असं आलं इथे. FTG हे लाईनमध्ये बसत नाहीये. पुढचं पाहूयात. JQK. पहा, या सर्वांच्या आकृत्या सारख्याच आलेल्या आहेत या तिघांच्या. हे जो आहे FTTG याची आकृती उलट्या दिशेने येते, म्हणजे प्रॉपर बनतच नाहीये. त्यामुळे उत्तर आहे आपलं ऑप्शन 3. 9व्याचं प्रश्नाचं काय ना उत्तर आहे आपलं ऑप्शन 3. 10वा प्रश्न चाललेला आहे. पोएट, फास्ट, टियर, शुअर दिलं त्यांनी. आता पहा, याच्यामध्ये O आणि E हे काय आहेत? वॉवेल. AS काय आहे? वॉवेल. EA काय? वॉवेल. आणि U आणि R काय? वॉवेल. सॉरी, AS हा वॉवेल नाहीये. ठीक आहे, याच्यामध्ये एकच वॉवेल आला A, याच्यामध्ये 2 वॉवेल आले, यात 2 वॉवेल आले, यात 2. वॉवेल म्हणजे काय रे? तर वॉवेल म्हणजे स्वर. वॉवेल म्हणजे इंग्लिशमध्ये स्वराला वॉवेल म्हणतात. इंग्लिशमध्ये 5 स्वर असतात. AEIOU. AEIOU. बाकीचे व्यंजन असतात, व्यंजनाला कॉन्सोनंट म्हटलं जातं. तर हे पहा, याच्यामध्ये 2 स्वर आहेत, यात 1 आहे, याच्यामध्ये 2 आहे, याच्यामध्ये 2 आहेत. उत्तर काय आहे आपलं? फास्ट. सेकंड, दुसरा पर्याय. ठीक आहे, आज आपण 10च क्वेश्चन पाहूयात, नाहीतर मुलं कंटाळून जातील. पुढच्या लेक्चरला आपण 11 ते 20 पर्यंत घेऊयात. अभ्यास करा, हेच प्रश्न पुन्हा पुन्हा सराव करा. याच प्रकारचे पद्धतीचे प्रश्न असतात.